तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर गुड मॉर्निंग. आता वाजले 10:30. आताच माझी गुड मॉर्निंग झाली, कारण की मी आताच उठलो. तर मित्रांनो, तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलाच असेल, नाही तर माहित नाही तुम्ही पाहिला की नाही. पण मग आज आपलं एक काम करणार आहे आपण, की काल मी पहिल्या ब्लॉगमध्ये, काल माझा पहिलाच ब्लॉग होता, तर मी एकलाच होतो आणि मीच आपलं इंटरव्ह्यू दिला बुवा. पण आज तसं नाही. आज आपल्या सोबत राहील माझा एक मित्र, कारण की आपण आता एक असं चॅलेंज चालू केलंय का आपला प्रत्येक दिवशी वेगळा मित्र आपल्या सोबत राहील ब्लॉग मध्ये, आपण त्याची दिनचर्या दाखवणार आहे. आपली तर दिनचर्या दाखवूच, त्याची बी सोबत दाखवू, कारण की मित्राला बी थोडंफार चांगलं वाटेल आपल्या ब्लॉग मध्ये यायला. कारण काही माहित नाही, काही येणार नाही, पण मग येईन. जे येणार आहे त्याला आपण नक्कीच घेऊ. आणि आज नंबर आहे विजय पठाडेचा. तर ते खाली आलेला आहे आणि त्याच्या आज दिवसभर तो जिथं जाईन त्याच्या मनाने त्याच्या संग राहणार आहे, आपण त्याची दिनचर्या दाखवणार आहे. तर चला. तर आता आपण डायरेक्ट गाडीवर बसून चाललोय शेतामध्ये. बघू शकता कसा रस्ता आहे आपला. विजय भाऊनी कॅमेरा धरलेला आहे मागे. तर आता जाऊया शेतात यांच्या, बघू काय काम करायचं ते. तर चला. तर मित्रांनो, आपण आता विजय भाऊच्या शेतात आलोय आणि आपले गेस्ट आहे आजचे. तर चला, विजय भाऊची आजची काय दिनचर्या राहते ती बघू आपण. विजय भाऊ, ही आपली एर आहे का? हो नाही, हो ना. पाणी तर लय जास्त खाली रे, खूपच पाणी आहे. खूपच पाणी आहे. काहीच पाणी आहे. आमचं पाणी माहिती का तुला? मोटर चालू केला दांडान पाणी जेव्हा आरीव जाऊ दांडात संपून जात. हे बघ झालं, पाईपात मागत तुमचं पाणी. विजू भाऊचा दळेंबाज बाग आहे मित्रांनो. आणि आपण आता फेरफटका मारायला आलोय शेडच्या वावरात. विजू भाऊ, थोडं दममान चाला. तर मित्रांनो, विषय असा आहे का विजय भाऊ जे काही बी काम करतील आपल्याला ते आपल्या फ्रेम मध्ये घ्यायचंय. नाही रे, लाज वाटत नको. कोणतं बी काम असो ते आपल्या फ्रेम मध्ये राहील. आणि तुम्ही बघा आता समोर नको रे. विजय भाऊ आज चांगलंच काम करणार आहे. शेतात काम करावं लागतं शेतकऱ्याच्या पोराला, त्याच्यामुळे मी सगळं दाखवणार विजय भाऊ काय करते काय नाही. तुम्ही कालच पाहिलं असतं ना आपलं, काय हे काही कामच करीत नाही, नुसतं बाकड्या अशा बाकड्या तशा. त्याच्यामुळं ते गोबी हे बघा विजू भाऊंची. विजू भाऊ, फ्लावर एक पत्ता आहे. गोबी कोणती आहे? फुलगोबी. फुलगोबी फ्लावर आहे. आणि सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. इकडं शेतातच यायचे, आपल्या शेतावानीचे. आणि इकडं जास्त जवळ यायचे डोंगर. पाहू डोंगरावर बी जाऊ. आणि विजू भाऊ, तुम्ही तुमच्या दिनचर्याला लागू शकता आता. चिकूल झाला वावरात, काय भरणार आहे? चिखल तर आहेच. मी बी बूट काढून ठेवतो. बूट तसा काही आपला इतका बी भारी नाही, पण मग काढून ठेवतो, कारण चिखल त्या चिखल राहतो असतो. तर आपण आता पायथन काढले विजू सारखीच, आणि आता चाललोय खाल्ल्या वावरात. विजू गोबी काही काही ठिकाणी अशी तोडे कोण पडेल, मरणाची मेली काय? मरणाची मेली, पाणीच नव्हतं ना रे भाई. थोडे पाय ना ते त्याच्यात डुब्बा आलं, ते बघ सगळं जळून चालले ते सगळं. हे पहा मित्रांनो, ते जळलेलं रोप इथं तोडे लावावं लागते विजू भाऊंना.
लावायचे एक नाही थोडे? थोडे नाही लावायचे, राग मागे निघत एवढं आधी चालन. तर आता आम्ही दोघा जणांनी पूर्ण साफ केलंय माग गवत. दोघा जणांनी म्हणजे मी याच सोबतील होतो, कसं इथं भेव घेऊ वाटलं याला, त्याच्यामुळे ऐक नाही बरोबर आहे. तुम्ही काय करा, मी तुमच्या माग उभं राहतो, तुम्ही एवढं करून घ्या. तर यांना आम्हाला फक्त हे इथपर्यंत पूर्ण गवत साफ करणं म्हणजे उपटून घेणं आहे. आणि असेच गंध राहून द्यायचे, एक फेकायचं आहे कुठं नाही नेऊ, एका साईडला फेक नाही. तर एवढं काम करू आणि पाहू पुढचं आणखीन काय का. आम्ही विजू भाऊला आपण तर काही नाही, आपण सांगायचं त्याच्या दिवसभरात. तर विजू भाऊला पाहा तुम्ही, आता मी दाखवतो तुम्हाला विजू भाऊ कसे काम करते ते. मित्रांनो, तर हे विजू भाऊ पटाळे, आपण यांच्या शेतात आतापर्यंत थांबलो होतो आणि यांची दिनचर्या आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवायची आहे, त्याच्यामुळं भाऊ हे साफ करा. तर यांचं प्रथम काम हे पूर्ण केलेलं आहे आणि विजू भाऊ आता द्वितीय काम जे करू राहिले आपला बूट साफ करणं एवढा करा. भाऊ व्हिडिओ पण घ्या. बूट काही तसा चांगला नाही आपला, पण मग कसं आहे ते धुवायचोच. तर आता आम्ही काय करतो, आता घरी जातो. दुसरं काय काम तुम्हाला भाऊ? काय काम आहे? गेम खेळायचा. हे गेम खेळतोय. आता कोणता गेम खेळतोय आपण पाहूयात घरी गेल्यावरती. तर चला आता खूपच गुणवान व्यक्ती हा. तर तुम्ही 2 शब्द बोलाल का आपल्या ऑडियन्सला, का तुमचं काम पूर्ण झालंय की त्याला? हा, आता काम पूर्ण झालेलं आहे. परत काम जर आलं तर तुम्ही आपण सगळे मिळून करू. चालन. तर चालन मित्रांनो, आपण जाऊया आता घरी. तर मित्रांनो, आता यायच्या शेतातील काम नाही कंप्लीट केलंय ना, आता आम्ही चाललोय घरी. काय माहिती आहे कुठं नेते, काय कुठं नेणार आहे भाऊ आता विजय भाऊ? चला पुढे चालायचं. अरे बाहेर इकडं पाणी येतं बघा. पाणी म्हणते इकून चालणार मग बाहेरून? रंग मग ते आपल्याला तिकून लागतो, इकडून डाळिंब बघू शकता तुम्ही, डाळिंबाचा बाग आहे. मरणात तोडे पडेल याच्या, गोबी तोडे सगळीकडे तोडे. तर आता विजय भाऊच्या पाठीमागं पावलावर पाऊल देऊन आपण चाललोय घरी. डोक्यावर पाय देतो यांच्या. मला असं वाटतंय आपण रोडला लागलो काय? रोडला लागलो का? रोड आपल्याला लागला. चाल ना, मागे गाडी बस सटका. तुम्ही बघू शकता आपल्याला गाडी येत नाही. या माणसाला गाडी येत नाही. 19 वर्षाचा ठोळ्या. स्टँडवर आहे का? अरे बाबा काय लागलं ना भाई या चिड्डीला.
आणि ते नाही का भाऊ का माग बसता बस माझं चला जिथं आणलं तिथं राहतं जरा आपला हत्यार. तर आता आपण बसतोय मौर, कारण की यांना गाडी आणणार नाही. तर आता हे कॅमेरामॅन हे होतील आणि आपण ॲक्टर होता. आपण आता घरी आलोय आणि विजू यांच्या घरी जायचे आपल्याला. आता पायथान चेंज करून घेतलाय आपण, आपला इकडं लालपरी इकडं उभा केली. चला आता विजू भाऊच्या शेतात नाही अरे घरी. तर मित्रांनो हे नमुने बघा कसे झाडावर चढे जामा तोडते. म्हणते बी काय बघा ना, नात करते काय. तर आता तर विजू भाऊच्या घरून तर आलतोच मी लवकर, आणि त्याच्यानंतर काही ब्लॉग काढत नाही कारण मी झोपून राहिलो होतो. डोकं माझं खूप दुखत होतं. आणि आता आपलं कीर्तन संपलेलं आहे आणि आता वाजते रात्रीचे 11:30. आणि मी ब्लॉग एडिट केलाय आणि बघितलं का मी ब्लॉग एंडच नाही केलाय. तर मी ब्लॉग एडिट करून आता ब्लॉग एंड करतोय. आणि मित्रांनो ब्लॉग कसा झालाय ते नक्कीच सांगा. जास्त काही काढलं नाही मी त्याच सांगत. तर आजच्या दिवसासाठी इथंच थांबू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.